राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सुद्धा आज मेळावा झाला वर्धापन दिनाच्या निमित्तानं। यावेळी त्यांनी एक छोटासा बॉम्ब टाकला। ते म्हणाले, मला आता मुक्त करा प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून। पण ते असं का म्हणाले? त्याच्या मागचं राजकारण काय आहे? का त्यांना पाय उतार व्हायचंय? पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना उधाण आलंय। मग प्रदेशाध्यक्ष कोण होणार आहे आणि कधी होणार आहे याची चर्चा सुरू झाली, कारण निवडणूक तोंडावर आहे। जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पद सोडणार? पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत साहेबांना विनंती करेन। जयंत पाटलांचे राजीनाम्याचे संकेत? शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे। शरद पवार काय भूमिका घेणार? राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्ताच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवताना तडाखेबाज भाषण केलं। आपण सगळे ताकदीनं कामाला लागलो तर या राज्याची ही लढाई आपण पुन्हा जिंकू शकतो असा मला विश्वास आहे। या शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना साथ घातली। मात्र भाषण संपत असतानाच जयंत पाटलांच्या एका वक्तव्यानं सभागृहातलं वातावरणच बदलून गेलं। पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत साहेबांना विनंती करेन। अशी मागणी भर कार्यक्रमात जयंत पाटलांनी शरद पवारांच्या समोरच केली। मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन। जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी जयंत पाटलांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी केली। मतलब आगे बढ़ेंगे, तुम बैठो। शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय आणि त्यामुळे मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो। जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर शरद पवारांनी सुद्धा याबद्दल भाष्य केलं। माझी खात्री आहे की जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी फळी आहे ती याच्यामध्ये सुरुवात सगळ्यांच्या फाशीची राहील आणि आपण येत्या 3 महिन्याच्या निवडणुकीच्या नंतर सर्वांनी महाराष्ट्राच्या समोर नव्या नेतृत्वाचा इतिहास करू। तर जयंत पाटील यांनी कोणतंही पत्र किंवा राजीनामा दिलेला नाही असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळेंनी दिलं। जयंतराव हे पक्षाचे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत। 7 वर्ष प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे। आता त्यांच्या भाषणाचा काय अर्थ तुम्ही काढताय मला माहिती नाही, पण अर्थातच पक्षामध्ये त्यांनी ज्या काही सूचना दिल्या असतील ते या पक्षाचे सगळ्यात मोठे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेन। राजीनामा देणार नव्हतो, मी सांगितलं की ही व्यवस्था जी आहे त्याच्यात नव्या पिढीची लोक आली पाहिजे, त्यासाठी साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा। साहेब घेतील ना निर्णय। जयंत पाटील गेल्या 7 वर्षापासून प्रदेशाध्यक्ष पदावर आहे। एनसीपीतल्या फुटीनंतर अजित पवारांसोबत न जाता जयंत पाटील यांनी शरद पवारांना साथ दिली। लोकसभा निवडणुकीत पक्षाचे 8 खासदार निवडून आले। अशातच जयंत पाटील आणि रोहित पवार या दोघांमध्ये सुप्त राजकीय संघर्ष असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते। लोकसभेतल्या कामगिरीनंतर या यशाचं श्रेय जयंत पाटलांना त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी दिलेलं होतं आणि याबद्दल रोहित पवारांनी आक्षेपही घेतलेला। येत्या काळामध्ये काही लोक म्हणतील, नाही तर मी सुद्धा कदाचित म्हणेल, मी किंग मेकर आहे, मी सेनापती आहे। अहो 1-2 सेनापतीचं हे काम नव्हतं। महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेले, कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही।
तर रोहित पवारांनी गेल्या वर्षी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेदरम्यान रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातही रंगलेली। पक्षातल्या या अंतर्गत संघर्षामधूनच तर जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदावरनं पायउतार होण्याची इच्छा तर व्यक्त केली नाही ना, याचीही चर्चा रंगली आहे। जयंत पाटील यांच्या इच्छेबाबत राजकीय प्रतिक्रिया उमटतात। परत जयंत पाटलांच्या मनात मला शिरावं लागेल आणि सगळ्या जबाबदाऱ्यातनं मुक्त करा असं ते जे म्हणाले, ते मुक्त करणारे असं माहिती असल्यामुळे म्हणाले की त्यांच्या मनात काही दुसरं आहे, हे सगळं समजून घ्यावं लागेल। जयंत पाटील यांनी व्यक्त केलेल्या इच्छेसंदर्भात निर्णय घेताना पक्षातील सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय। आता शरद पवार जयंत पाटलांची मागणी मान्य करणार का, की त्यांनाच या पदावरती कायम ठेवणार, याची उत्सुकता असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।